जायचंय? पिंटी यार पुढं कुठं चाललाय? अहो मला शाळेत जायचंय. अरे मला बी जायचंय की. कुठं? शाळेत. नव घरी नव दूध घालायला आलायस का न्यायला आलायस? नेला. जा बाबा. ये बाबा ये असंच आहे बघा. बघितलं का आजकालची पोरं कसं उलट बोलतात. 5G जमाना आहे तर काय काय का तुरकाला का नका आजा नका माझी तब्येतच नका ठीक नाही आणि ही एवढी मोठी रांग म्हटल्यावर नका मला तिरमिरीचा याची वेळ आली का त्यात क्या अरे हात बी हलवला झालाय. ए इक्या अरे हात हलव की चटा चटा आला का मला पंचायत उघडायचा यायचे हलव चटा चटा. ए अरे हात नाही हलव तर काय हलवतोय. तुला जर एवढा जर दम नसेल ना तर तिकडं जर अडकाल दूध पाच की तर डोक्याची धय करायला यायचं नाही. अगदी मी तेच म्हणतोय इथं बाहेर सोडून मी इथं कशाला बसलो या. आईला काम पण तसं सावकाशच चाललंय. आलं का मला दुकान उघडायचं जाऊन. अय आपलं काम दमानच असतंय पण परफेक्ट असते. उद्या जर इथं हिशोबात जर गफलत झाली तर माझ्या नावाने शिमगा कराल. अरे ह्याचा हिशोब चुकला काय. असंच आहे बाबा. माल गाडी कुठं पुढं चालली धाडधाड करत. अरे सकाळ सकाळ मला दूध पिल्या बिगर जमत नाही. माझ्या लय पोटात दुखते. मला जाऊ द्या नाहीतर मी हिथंच लोळीन. बरे थांब तिची काय तब्येत ठीक नाही. मला बी माहित आहे कशी अवस्था आहे. बघ काय आणलंयस का? अरे सकाळ सकाळ जाऊन आलोय मी तरी मी माझ्या पोटात राहिला. दूध पिल्या बिगर जमायचं नाही. बाबा सांग भांड भांड बघ मला सांड म्हणायचं नाही नाहीतर ही डेरी आहे ना अख्खी गदा 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 हलवी. नीट सांग. थांब तुझा ना भांड वय हा पिकी पिकी. अरे आधी दूध घेऊन द्याल का मग पिन. अरे भांड दे भांड दे. भांड देऊ का हा. देतो. बघा डोंगर पोखरून उंदीर काढला. अरे नुसता वास जरी घेतला तरी यातलं दूध संपल. धर जा. माझ्या दूध दे मला. अरे काही उडतच होय तर मोठं तर आणायचं. अरे तेवढं केलं की माझ्या पोटात दुखायचं राहते. हळूहळू पे आखा दिवस संपायचा आहे. माझ्या नका लई पोटात दुखायला लागले. लई तयार व्हायला लागलाय. अरे सकाळी पोट साफ करायचं नीट. रात्री काय खाल्लेलं आता होता. अरे कशाचं काय खातो या. अरे माझा उपास आहे का आणि असं उपासा दिवशी असं उन्हाचं बाहेर उभं राहिलं का नाही लाईनीत की अशी तिरमिर येते. ए विक्या एवढं माझं दूध घालून घे. घरी जातून काहीतरी फराळाचं करतो. अरे माकडा सकाळी चिकन नेलंयस आणि आम्हाला सांगतोय होय उपास आहे. ए बाबा आरती चिकन लेका शेजाऱ्याचं होतं. माझा लेका उपास आहे. ए ते काय नाही नंबर म्हणजे नंबर. अरे 10 मिनिटात काय मरतोय होय. तुला सांगतो गावात एकच डिरी आहे रे. मला सरपंच हो दे स्वतःची डिरी काढतो का नाही बघ. अरे दिन्या अरे पाणी गावात कवा सोडणार. तुझा बाप सोडणार वय रे. अरे पाणी मुद्दा मी लवकर सोडत नाही काय तर तुम्ही पाणी टाकून दूध घालताय. अरे तुम्ही जर बी तसा येताय की. हे साध्या तुझं तोंड बंद कर पहिलं. तुझं तोंड चाललंय ना त्यांचा हात हालायचा बंद होतोय. हे तुम्ही उरकार पटापटा. तशी लय हलकीच आहे ती. तोंडाकडे काय बघताय आटप की. सुरके अगे सुरके तू इथं का बसली सकाळ बसली जणू काय माझ्या माहिताला बसल्या का. हा चहा ठेवला नाहीस नाश्ता केला नाहीस जेवणाचा तर पत्ता लागतोय का नाही कुणास ठाऊक. तिथं पाण्याचा पत्ता नाही. मुर्दा बसवला त्या दिन्याचा. कधी वेळेवर पाणी सोडत नाही. झक मारायला पंचायतीचा शिपाई झालाय वाटतं. अगं पण तू मला सांग तू इथं बसून त्या दिन्याचा मुर्दा पाण्यात बुडेल का नाही ना. मग त्यापेक्षा तू असं कर की तू गावात जा त्या दिनाला शोध
आणि त्याच्यावर कच्चा 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 वाहन. म्हणजे काय होईल माहितीये का, अगं मी गावात बरेच दिवस झालं पुण्याचं तंट सोडवलं नाही. हा म्हणजे तू भांडलीस का नाही की मी तुमच्या दोघांचा तंट सोडवीन. हा कशी काय वाटली तुला माझी आयडिया? चुलीत घाला तुमची आयडिया. मी नाही कुणाशी भांडणार. तुम्ही का हातात बांगड्या भरल्यात वे? अगं तू काय येडपाडी बिडपाड आहेस का रे? मी कोण आहे? मी या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष आहे. 4 लोक मला मानत्यात, मला जा सन्मान करत्यात. हा आणि तू मला नदीवर लाव पाण्याचा हंडा आणायला. इथं पाण्याचा पत्ता नाही आणि चालले तंटा सोडवायला. रश्मे, अगे रश्मे, आले पप्पा. खबरदार तिला कुणाशी भांडाय पाठवलं तर माझी तुमची भांडण होते. येडपाड आहेस काय तू? मी कशाला तिला कोणाशी भांडायला होतो? माझं काम आहे. रश्मी काय गेली? बाटलीतलं पाणी काय केलंस तू? अहो झाडच पाणी घातलं. ह्या बाटलीतलं पाणी तू झाडच मी घातलंस? अगं मी टॉयलेटला ठेवलेलं पाणी होतं ती. आता मी टॉयलेट मध्ये काय नेऊ? तुम्ही बी का नाही कमालच करता पप्पा. अहो आम्हासनी शाळेत शिकवली झाडासनी पाणी घालायचं आणि त्यांची निगा बी राखायची. आता राखलीच ना निघा. मग एक काम कर, नदीला जा आणि हांडाभर पाणी घेऊन ये. हा चालेल चालेल. ए, चालेल की काय चालेल की बापाच्या वरची तू बी आहेस. आणि तुम्हाला तरी कळतं का हो, तरण्या ताट्या पुरीला असं नदीवर पाठवतात वे एकटीला. तुम्ही जाणा की तुमच्या पायला काही करोना झालाय वे. हा पोचू तू मला नदीलाच पोचू. काही येडपड बिडपड आहेस काय रे? अगं गावात मला किती मान आहे, किती लोक मला मानतात. मला लाव तू हांडा घेऊन नदीला पाणी आणाय. रश्मी बाळ शहाणं माझं बाळते. जाग तू जा. हो. बाळाला बी तेवढंच पाहिजे. काय असतं हिचं नदीवर, देवाला, नदीला आणि हिलाच माहिती. अगं मम्मी आम्हाला शाळेत सांगितलंय ग, आई बाप्पांचं ऐकलं पाहिजे. मग मी आहे ना तुझी, मग माझं नाही ऐकणार का? तू नको जाऊ दे हसनी दे इकडे. चालली लगेच नदीवर. अजिबात जाऊ दे जायचं तिला, नाही. जाऊ दे, जाती ना ती. अगं तू का खोडा घालतीस? जाऊ दे तिला पाण्याला. जा. शहाणं माझं बाळ. हा जाग जा. एक हांडा पाणी आण. हा शहाणं माझं बाळ ते. तुमच्यामुळे शेपारली ही. तिला येऊ दे, तिला बी बघते आणि तुम्हाला बी बघते. काय रे? अरे जरा का असं बरं खातो लगेच येतो. तू हो पुढं. हा आव सकाळ सकाळ काय ढुसून आलं का काय? अगं डुसून कुठला, एवढं नशीब आहे वय माझं. तुला माहिती नाही मी दूध घालायला गेलो होतो आणि मारक्या मशीनच काय बघतेस माझ्याकडे? मी आणि म्हस आणि तुम्ही गावभर येण्यासारखं फिरताय ती. मी आणि रेडा? अगं मी दूध घालायला गेलो होतो, मला रेडा म्हणतीस वय? हा दूध घालायला 2 तास लागतात वय. दूध घालायला सहजासहजी मज दूध देते का? अगं म्हशीला वैरण टाकायला लागती, पाणी टाकवायला लागतं, असं लाडी गुलाबी त्याला गोंजरायला लागतं, मग ती दूध देते का लगेच? तू तरी काव भाकर तुकडा दिलायस का लगेच गोड बोलून? मी असलं बोलून आहे का नाही, अख्ख्या गावाला येड्यात काढताय तुम्ही. मला काय माहित नाही वय. बघ लय बोल नकोस, तोंडात तुंतुन करू नकोस. जरा तुझ्या तोंडाचं तुंतुन बंद कर की आणि जा नाश्त्याला पोह कर जा. हो आणि नाश्त्याला त्या फव्याला काय पाणी होतू का? अग पाणी दुधात वाटते ती, फव नुसतं भिजवत ती. ते मला माहिती. अहो पण त्या फव्याला तेल आहे का घरात? अगं त्या रात्री आणलेलं का पिलेस का काय? मी तेल पिले? अहो तुम्हालाच लागतं की सगळं तेलाचं. मग चपाती तेल लावून पाहिजे,
चटणीत तुम्हाला तेल वतायला पाहिजे, कडदार कालवण पाहिजे तुम्हाला तेलाचं. त्याशिवाय खाल्ल्यासारखं वाटतच नाही या सदानंदला. आणि मला म्हणतात तुम्ही तेल पिली का? अगे वाटलं होतं आता फव खाईन. दुपारी आल्यावर चमचमीत कसं कटधार चिकन वरपीन. कशाचं काय? अहो ते चिकन आणण्याऐवजी तुम्ही तेल आणून दिलं असतं तर दुसरं कालवण तरी केलं असतं मी. तुला सांगू का, त्या चिकन पेक्षा आहे का नाही त्या लय महाग झालंय अगं. मग खा आता कच्चं चिकन. ए तुला काय मी कुत्र वाटलो का काय? केदर घेऊन येतो कुठंतरी त्याला बघतो. आणि ती गावची पाटली की हाकायची बंद करा जरा. आणि कामधंद्याचं बघा. खबरदार खबरदार माझ्याबद्दल काय बोलशील तर. तुला माहिती नाही शिव सदानंद गावात फिरत असतो ना, उगाच फिरत नसतो, जनसंपर्क वाढवत असतो. मी एकमेकाला भेटल्याशिवाय माझा संपर्क वाढणार नाही. अगं तुला माहिती नाही उद्याचा भावी सरपंच आहे मी. गाव माझ्या कसं मुठीत राहिलं पाहिजे म्हणून जरा फिरत असतो. अहो आधी तुम्ही घर परपंच सांभाळायला शिका. आणि जा तेल घेऊन या पडदिशी. मला सगळी घरातली कामं उरकून रानात जायचं आहे. तुला कधी नवऱ्याचं बॉड वाटलंय का? आलो. आणि ऐका, तेल घेऊन लवकर यायचं घरी. आणि बिना तेलाचं जर घरी आलात तर पायरी चढायचं नाही बघा, सांगून ठेवते. जा तेल घेऊन या. अरे बायकोय कसा ऐकोय? काय करायचं या नवऱ्याचं काय कळणं झालं. हा हॅलो डॉली हिअर. हा मला बी तेच कळणं झालं. यो बाबा फोन स्विच ऑफ घेऊन गेलाय तरी कुठं काय पाणी. अहो पाणी तुमच्यातच नाही अख्ख्या गावात सोडलं नाही त्यानं. झक मारायला मी बायकर्सनी मोबाईल नंबर देऊन आली आहे. का दिलाय तेच कळणं झालंय. नाही बया ठेव तू फोन, मी शोधते त्याला. ठेव बया. हो अहो माझा नवरा कुठे बघितला का तुम्ही? काय म्हणलीस? अहो नवरा कुठे बघितला का? अगं तुला लाज वाटती का? चांगल्या घरची दिसतीस आणि मला नवरा म्हणतीस वय. अहो तुम्हाला कशाला म्हणेन मी नवरा? अहो माझा नवरा कुठे बघितला का तुम्ही? माझे मिस्टर. हा 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 सिस्टर होय. अरे वा 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 अभिनंदन. बरं राहू दे, कुठल्या दवाखान्यात लागली सिस्टर म्हणून? अहो बया आता कसं सांगू. अहो माझा नवरा नवरा कुठं दिसना दिसना. गाणं ओळखायचे होय. बर 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 एक मिनिट. हा इथं दिसना तिथं दिसना शोधू कुठं शोधू कुठं. बरोबर ना? बया केवढंच दिसतंय. ए किवंडा कोणाला म्हणतेस का? तुझा बाप किवंडा, तुझी आई किवंडी, तुझा हक्क खानदान किवंड आणि तू बी किवंडी. किवंड म्हणायचं काम नाही, कळलं ना? पाहिजे एवढं कसं ऐकू आलं बया. आजा आजा बोल की. 100 वर्ष आयुष्य आहे का तुला? तुझ्याकडेच येणार होतो मी. कारण तेवढं पैसे देखील का? अरे काय झाडबीड लावलं पैसे तुम्ही? हा त्याला लाज वाटली पाहिजे. लाज आम्हालाच लाज वाटली पाहिजे. अरे बाळका ते उकरण्यातलं खत नेलं तर बरं वाटलं. त्या उकरण्यातल्या खताचं पैसे मागतोय मी. अरे म्हणून दिसेल तिथं पैसे मागायचं का? हा लाज वाटली पाहिजे. लाज. बस म्हणजे आम्हालाच लाज वाटली पाहिजे. पैसे मागितलं की लाज वाटली पाहिजे. पैसे मागितलं की लाज वाटलं पाहिजे. अरे काय बोलतोय? अरे हो मला सगळं कळतंय तुझं साध्या. मग पण अरे पंचायतीनं माझा पगार केला नाही. मग मी काय करू? झालं की देतो की मी कुठं नाही म्हणलंय तुला. हा बरं ऐक की तुझ्याकडे 200 रुपये येते का? अरे लई दिवस झाले घासावाला नाही केला नाही का? जा की तिकडं गाढवाचा मूत पे झाल. ए सध्या घासावाला करतोय. ए सध्या आता मोबाईलचा पहिला स्विच ऑफ करतो म्हणजे पहिला फोन बायकोचा येईल. कधी एकदा तिचा गोड आवाज ऐकते असं झालंय मला. हो कुठे खपलाय हो? मला लाज लज्जा शरम वाटते का नाही? तर फोन याच्या आधी आवाज कुठनं आला? अहो इकडे बघा माग. इकडे इकडे. अयो ते इकडे या 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 महाराणी साहेब बोला काय सेवा करू आपली?
तिकडे पाणी सोडायचं टाकून इथं दूध पीत बसलाय वे हा अगं पेत नाही दूध घेत बसलो होतो. अगं जरा विकायला माझी गरज होती ग. तुमची कामं वाऱ्यावर सोडून इथं बसलाय वे हा अहो बाद झाली दोस्ती बिस्ती काम धंद्याचं बघा जरा तो हाय सरपंचाचा पोरगा तुम्ही कोण आहे पंचायती शिपाई हा त्यामुळे लई ओढू नका बाग जवळ विकायचा सरपंच आहे ना तवर आहे तिने एक केस पण कोणी वाकडा करू शकत नाही. आधी पाणी जाऊन सोडा नाहीतर लोक डोक्यावर केस ठेवणार नाहीत एक हा ओय अगं नवऱ्याला धाकात घेते होय तू. बाग हिसाबात राहायचं आणि हिसाबात बोलायचं नाहीतर मी हिथं उलटी पालटी करीन. मला उलटी पालटी करणार आहे हा मग कोण आहे माहितीये ना मी बायको आहे तू. डॉली आहे मी डॉली आणि माझ्या समोर सर्वांचा आवाज होतोय खाली हा त्यामुळे माझ्या समोर नीट बोलायचं नीट ऐकायचं. चला घरी टांगाच पलटी करते का नाही बघा तुमचा आणि त्या सरपंचाकडनं पगार घेऊन या आधी जाऊन जावा लवकर. हो 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 कळतंय मला जातो. हॅलो हो 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 अहो येईल पाणी अहो पाणी माझा नवरा सोडतो मी नाही सोडत हं? अगं सांगितलं ना तुला येईल म्हणून पाणी हा अगं बया ठेव फोन मग मला कसला फोन केलास काय टवळे हा ठेव फोन म्हणती ना नाहीतर फोन मध्येच घुसून मारीन बघ तुला ठेव. मला एक माझ्या नवऱ्याचं कळण झालंय याला समजा बायकांचंच कसं फोन येते ती या एक बिगडी माणसाचा फोन येणं झालाय बघतेस यांच्याकडे. बाजा बाजा काय काय म्हणतोय काय चाललंय काय निवांत बसतोय बघ. निवांत काय करायचं. बर बर बाजा बोल की एक नड होती का बोल की ओक एवढी वेळ फक्त बोल. 500 रुपये पाहिजे होते त्या खिशात असतील देतोय लगेच तुला माहित आहे ना आपण देतो म्हणजे देतो. अरे 500 रुपयाची नोट बघितलेला महिना झाला. हा आल्या का बघ केल्या का अरे पण एक इलाज आहे बघ माझ्यापाशी. कसला आपण कोळीकर डॉक्टराकडे जायचं. आता डॉक्टरला पैसे मागायला होतीस होई मला. अरे त्यांना मी सांगितलंय हा एका जणाची किडनी ऐकायची म्हणून. तुझी खूप चांगले पैसे येतील. किडनी हो आल्या का बोलला बिलास का काही किडनी द्यावी लागेल. अरे तुझी नेऊन एक जागी जुन्या बाजारात माझी किडनी काढतोय अगं बया असं कसं पडला हो तुम्ही नक्कीच दारू पिली असणार आहे. लाजा वाटत नाही वे दारू पिऊन गाडी चालवताना. अहो तुमची शपथ मी दारूच्या थेंबाला हात बी लावत नाही हो. मग पडला कसं काय. तुम्हाला वाचवायला गेलो धडकलो आणि गाडी खड्ड्यात गेली आणि पडलो. त्या सरपंचाला तर नुसतं हजामती करायला निवडून दिले बघा लोकांनी. आता इथं सरपंचाचा काय संबंध आहे. अहो आम्हासनी शाळेत शिकवले आता रस्ता बांधणं आणि त्याची देखभाल करणं सरपंचाचंच काम असतं की. अहो ते राहू द्या हो. आधी मला हात द्या नाहीतर मी इथंच पडून राहीन. हाय का बया मी पण बोलतच बसलीये बघा. ते राहू द्या आधी गाडी उचला. हळूहळू उठा. हाऊ कपडे भरली की सगळी तुमची. त्या सरपंचाला बी ना रस्ता बी नीट कराई ना ती कशाला निवडून दिले कुणाच ठाऊक. चायला कुठल्या दुनियेत राहते. अगं रश्मी तुझा मला खडान खडा माहिती आहे ग. तुला एवढं बी माहित नाही की माझा बाप सरपंच आहे ती. अवघड आहे. कसा भेटणार तुझा आणि माझा टाका काय माहिती. आईच्या गावात ह्या लोकांची नुसती पाणी पाणी करून पडपड देते. त्यांना 8 दिवस बिन पाणी ठेवलं पाहिजे घ्यायचं आणि धुवायचं वांड झालं पाहिजे.
काय आहे? अरे कुठं माझी कुस्ती घेऊन आलायस आणि तू तो स्टॉपवर जाणार होता इकडं कुठं वाट चुकलं मग काय नाही असंच. असं आहे होय अरे ती वाट चुकली म्हणून तू वाट चुकलाय मजा येईल का तुझी तसं काम इथं. अहो हे काय करताय? कुठं काय करते? अहो असं पोरीन पुढं कोण डायरेक्शन काढतं वे? त्याला काय मगाशी तुम्ही बघितलं कसा आदाळलोय. हात पाय धुतोय आणि ती काय करतोय? बरं हात लावा. हो अहो मी तसला मुलगा नाही हो. अजून मी कुठल्या पोरीला हात बी लावलेला नाही. अहो मला नाही, हांड्याला लावा. सरपंचाचा त्या मुडदा बसवला त्याचा, एक दिवस काही टायमावर पाणी सोडत नाही. त्याला का नाही मोरताना बी पाणी नाही मिळालं पाहिजे. एवढं वाईट कोण बोलतोय? अहो सरपंच आहे ती गावचं. अहो हे तुम्हासनी कळतंय, आमासनी कळतंय, पण त्या सरपंचाला कळतंय का आपली काय काम माहिती काय नाही ती. समध्या गावात शिमगा चाललाय की त्या सरपंचाच्या नावाने. उचला. जुतय पण लगा ती माझ्या फादरला लय शिव्या घालती. अरे तुझ्या बापाला कोण शिवाय घालत नाही आता गाव शिवाय घालते अरे सरपंच असतो गावच्या शिवाय खायला पण आता तू राहिली सारी वापरू नको काढूस माझ्या बापाची. अय बाबा चल. चल रे अव असं तिन्ही सांजाचं का बसलाय? त्या दगडाखाली चावी असती माहिती नाही वे तुम्हाला? अहो म्हणजे तुम्ही दिवसभर घरीच आलं नाही वे? सुगंधी अक्का गाव पालता घातला कोणी बी टाळू नाही भरली माझी. म्हणजे तुम्ही जेवायला बी आला नाही वे दिवसभर घरी? अहो तुमच्यासाठी चांगलं कडदार चिकन बनवून ठेवलं होतं मी. बाद झालं घेऊन व्हायचं. मला माहित नाही घरात तेल नाही ती. अहो पाटलाकडे रोजाचं पैसे होतं ती जाऊन आणलं मी आणि त्याचं तेल घेऊन आले. चांगलं कडदार चिकन बनवून ठेवलं होतं मी तुमच्यासाठी. म्हणलं याल दुपारी जेवायला. कशाचं काय आणि कशाचं काय त्या दिन्यानं तुला सांगतो त्या चिकनला दृष्टी लावली बघ आणि सकाळपासून पोटात आणाचा कण नाही. बरं असू दे आपण सांच्याला दोघं बरोबर जेऊ. पण असं पोटाचा पोटमारा नका करत जाऊ. सुगंधी किती समजूतदारपणानं बोलतीस ग. किती समजून घेतेस मला. दिवसभर रानात काम करतीस आणि पै पै सगळ्या घरासाठीच खर्च करतीस बघ. अहो घरासाठी खर्च करणार नाही तर कुणासाठी खर्च करणार? आपण दोघंच एकमेकाला. पोटाला पोरबाळ असतं तर वेगळी गोष्ट होती पण नशिबात ते बी नाही. पण तुमची साथ अशीच राहू द्या. मग किती बी कष्ट पडू द्या काय वाटत नाही बघा. तुला सांग का सुगंधी कोरोनाच्या काळात काम माझं सुटलं. गावाकडं असं कष्टाचं काम मला होतच नाही ग. या दुधाच्या पैशावर करतोय मी जसमी. पण बघ हे पण दिवस आपण बदलू. फक्त तुझी आहे ना मला साथ अशीच राहू दे बघ. अहो माझ्या जीवात जीव आहे का नाही तोपर्यंत माझी साथ तुम्हाला कायम अशीच राहणार बघा. खरंच लई गुणाची आहे माझी बायको. काय कुत्रे इवळ्या लागले लागले बाय. अहो जरा गुणगुणायचं बंद करा आणि कामधंद्याचं बघा.
झालं झालं हे जर पिरपिर माझ्या माग सुरू झालं. अव दुधाच्या पैशावर किती दिवस उड्या मारणार आहे? 4 पैसे कमवायचं बघावा, कामधंद्याचं बघावा, असं गावभर हुंदडत हिंडायचं नुसतं. अगं मी नुसता हुंदडत नाही ग गावभर. मग मी भावी सरपंच होणार आहे. सरपंच होण्यासाठी जनसंपर्क वाढवला पाहिजे. जनसंपर्क. अव तुमचा जनसंपर्क घाला या चुलीत. जनसंपर्क चुलीत नाही ग, ही लाकडं चुलीत घालायची असते ती. ते माहिती आहे मला, लाकडं चुलीत घालायची असते. हे जा तोंड बंद कर. नसता पैसा पैसा किस्ता तुला पैसा देऊ. आता नाही, मी सरपंच झालो की मग पैशात मजुरीन तुला. त्यामुळे मला जनसंपर्क करू दे. तुझ्या ह्या कर्कशा पाय का नाही, मी आता कुठेतरी बाहेर का नाही देवळात. मी काय सांगते तिने काय का आधी 4 पैसे घरात कमवून आणायचं, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोण नाही बघा. त्या घरात थांबण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं. ओ भावी सरपंच, शर्ट घाला आधी. कळत नाही का मला? सरपंचाला असं बोलायचं वय. सरपंच असं जातोय कुणीकडे हात तुका आहे ते समजना. वाईट आहे नुसतं डोक्याला बाय. आता ग बाया काय झालंय नक्की? कालच तर फेस लॉक ठेवला होता मी. आता काय झालंय या मोबाईलला? बया मेकअप करते. हॅलो, आणि केव्हा सोडणार आहे? उठू द्या तरी, का उठायच्या आधीच पाणी सोडू? माहिती मला, माझंच काम माहिती. आपण माणूस झोपलेला असतोय, त्याला आंघोळ तर करू द्या. का असंच पारोशी तोंडाने जाऊ पाणी सोडायला? सोडतो मी पाणी. तुम्ही फोन ठेवा तुम्ही, सोडतो पाणी मी. अगं आली हे काय ग? अगं सकाळ सकाळी टॉयलेटला जावं, ब्रश करावा का डायरेक्ट मेकअप? अहो माझ्या मोबाईलचं लॉकच उघडून झाले. ग बसा तुम्ही. ते मेकअपचा आणि ते लॉकचा काय संबंध आहे? अहो कालच मी जाऊन आले होते ब्युटी पार्लर मधनं, आणि आता माझा फेस लॉकच उघडून झालाय. पण सकाळ सकाळी काय सकाळ सकाळी बिना मेकअपचा. मेकअपचं काय? सकाळ सकाळी बिना मेकअपचा माझा चेहराच वर्क होईना या मोबाईलला. अगं एवढंच झालंय ना? ते मोबाईल पण म्हणला असेल की कालची अप्सरा आज हाडे का दिसायला लागली. मी आड हा, आणि तुम्ही कोण आहे? खमीस खा तिकडे. मी म्हणून पसंत केलंय तुम्हाला, नाहीतर फिरला असता मड्या बघीने हिंडत. तसं समजू नको घोबड तोंडे. हे बघ अजून पण मोबाईलला नुसतं पोरींचाच फोन असतात. अजून पण एक पोरी करकरीत पोरगी पटवू शकतो मी. पटवा की नाही, तिच्या झिंजा उपटून आड्याला बांधले ना तर नावाची डॉली नाही डॉली. हा ध्यानात ठेवा. ए बाया तू कर मेकअप, जरा मला झोपू दे 5 मिनिटं. तू कर. झोपा गप. कोणी उठवलंय तुम्हाला?
मला तर शंका होतीच. ह्यो बाबा घरात कमी आणि बाहेर कसा गावभर बोंबलत हिंडतोय. आणि शिवाय बायांचं फोन आहे तीच मोबाईलवर. मी पण डॉली आहे डॉली. माझ्या समोर सर्वांचा आवाज होतोय खाली. हा लय वय केली ना तर नांगीच ठेसणार आहे भाड्यांची. हा आणि झिंजा उपटणार आहे त्या बायकांच्या. घाऊ देस एकेकीच्या कशा झिंजा उपटते ना बघा जाता. माझं मोबाईल. अगं तुझं डोकं बिकं फिरलंय का? एवढं नळाला बदा बदा पाणी येते तरी कुठं का चालली हंडा घेऊन आणि ते बी भरलेलं होतं. अगं आजपासून देवपूजा मी नदीच्या पाण्यानं करायचं ठरवले. हा नळाला काय समुद्राचं पाणी येतंय वे? नळाला येतं नदीचंच पाणी पण त्या टाकीत गेल्यावर क्लोरीन मिसळतात आणि असलं भेसळयुक्त पाण्यानं नसते देवपूजा करायची. हे बी शाळेतच शिकवलेलं दिसतंय ना का? हो एवढंच जर अभ्यास केला असतास ना तर 10वीत 5-5 वेळा बसायला लागलं नसतं. अगं 50 क्लास झाले तुझे तरी अजून 10वी पास व्हायचं नाव घेणं झाल्यास. यंदा पास होते का नाही बघ मी. अगं त्यासाठी एवढी रोज देवपूजा करते, आंघोळ घालते देवासनी, हळदी कुंकू घालत्या आणि रोज नामजप करतच असते की. एवढं सगळं करसपर्यंत जरासा अभ्यास कर की. अगं जर हे असं सगळं करून जर पोरं पास होत असती ना तर कोणीच गेलं नसतं शाळेत. सुरखे असते एकेकाची श्रद्धा. होय आता मी नाही का बघ बसवाला पुजलो तुझं माझं लग्न झालं बघ. बरी त्या मसोबाला बी मीच घावले. का काय कमी आहे बघ माझ्यात? हा मी चांगला डॅशिंग आहे, गावात मला मान आहे, 4 माणसं मला ओळखतात आणि मी या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष आहे. हा बास करा तुमचं कौतिक. बिनपगारी आणि फुलाधिकारी लय झाली नाटकं तुमची सगळ्यांचीच. रश्मी वर्ण ब्रह्मदेव जरी आला ना हिचं तोंड बंद कराय तर हिचं तोंड काय बंद होणार नाही बघ. तू माझं शहाणं बाळायस ना ग. जा ना नदीवर एक खंडान स्वच्छ पाण्याचा. आजपासून आपल्या देवांच्या अंघोळ नदीच्या पाण्यानंच होणार. जा बाळ तू जा. तुम्ही ना लय लाड करून ठेवलाय बघा पोरीचा. घे. अरे हो बाजूला ब्रेक नाही गाडीला मरशील. अरे ती बाजूला. ए तुझ्या आईला तुझ्या. अरे तुला काही दिसत नाही का? आंधळायच वय. अरे किती हाका मारल्या. अरे हॉर्न वाजवला तुला काय ऐकू येत नाही का? घेत नाही का? वा रे वा. तुम्ही घेत नाही आणि आम्ही दिवसा डवळे घेतोय वय. हा अंगावर गाडी घातली असती मेलो असतो तर आमच्या आई बापाला काय तोंड दाखवायचं होतं रे आम्ही. अरे बाबा सरक बाजूला. मला पाणी बंद करायला जायचंय. एक तर ती विकेची ना ना एक तर पाणी सोडाय ते बंद कराय. उशीर होतो या. भितोय? अरे कोणाला भितोय? तुला काय मी रस्त्यानं चाललोय तूच माझ्या अंगावर गाडी घातलीस. अरे बाबा चुकलं माझं. मीच झक मारली आणि हे वाटण आलो. खाटानं? अरे आता यात खाटांचा काय दोष आहे? अयो धन्य देवा. इथं भेटलायस वर भेटू नको आम्हाला तू. बाजूला. मागाची असते जड काही सांगत बी नाही आणि बोलत बी नाही. माहेराला माझ्या तुझे माहेराला. अय अगं पाणी सोडलं की सकाळीच तरी पण तू नदीवर पाण्याला. हो आली आपली अशीच. आज तुम्ही एकटंच म्हणजे दोस्त नाही आला? हाय का आता आता दोस्ताजवळ काय आहे? हो नाही हो म्हणजे परवा त्यांनी हंडा उचलून दिला होता ना मला. होय का? तसा स्वभाव चांगला आहे बरं का त्यांचा. बर तसं तर मी कुठल्या पोराबर बोलत बी नाही बरं का. म्हणजे शाळेतच शिकवलंय आमसनी तसं. कुठल्या अनोळखी पोरांबर बोलायचं बी नाही. आता तुम्ही त्याला ओळखत नाही होय? अहो तसं बघितलंय हो गावात कधी मधी पण ओळख अशी नाही. म्हणजे मी बरी माझं काम बरं असा स्वभावच आहे बघा माझा. आता आहे का
का तुझं वडील गावचं तंटामुक्त अध्यक्ष आहेत का त्यांना सगळं गाव लागतंय आणि तुला गावातली माणसं ओळखत नाही ती वय मी फक्त वर्गातल्या पोरा पोरीसनीच ओळखते. मग मला कशी ओळखतीस? अहो तुम्हाला नाही काय गावातलं शिंबड पोरग बी ओळखेल की. गावात पाणी सोडता ना तुम्ही. बर आयला ही आग लावायची पोरगी दिसतीय. ती बी दिल्या बरं नक्कीच काहीतरी भानगड दिसतीय. दिन्या डिरीत मला लय नडत होता सोय. आता बघ झाडावर चढू का? झाडावर विडू चांगला झाला असता. नको लय येळ जाईल. बर चला जाते. मला अभिषेक घालायचा आहे ना देवाला. उशीर होते. बरं बसा मी तिकडे चाललोय बसा. बर बर. आणि हो तुमच्या दोस्ताला तेवढं थँक्स सांगा बरं का. म्हणजे कसं परवा त्यांनी हांडा उचलून दिला होता हो मला. बरं बरं सांगतो बसा. बसला का? हो हो चला. बस झालं एवढं काम. तुझं दिने तुझ्या पिपाण्याच वाजवतो बघ आता. ये काही पक्क बावरले. विक्या विक्या अरे का रश्मी भेटली होती. अरे तुझी चौकशी करत होती. काय सांगतोस? अरे तुझी शपथ. आणि तू कुठं पडला होतास? अरे मात्र विश्वासच बस ना. तुझा साखर गोळल्यासारखं वाटतंय. आणखीन काय म्हणाल ती? ऐक आता आता खोटं बोलायला मी काय सरपंच आहे वय? अरे कुत्रे माझा बाप काय खोटराड आहे वे? अरे गावाला दिलेलं कुठलं आश्वासन तुझ्या बापानं पूर्ण केलंय? तर माझा पगार पण देत नाही. ते जाऊ दे. आणखी काय बोलली? अरे तुझा स्वभाव लय भारी आहे आणि तू लय देखणं आहेस. आणि तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आहे. आणि तुझी स्माईल तर अरे रणबीर कपूर सारखी आहे. आणि आजवर असला देखणं पोरगा गावात कुठंच बघितला नाही. आणि ती तुला थँक्यू म्हणाली. कशाबद्दल? अरे त्या दिवशी नाही का तू तिचा हांडा उचलून दिला होतास. अरे तू पाहिजे होतास. अरे येडा झाला असतास. अरे पण तिची वाट बघत मी बस स्टॉपवर थांबलो होतो. आता आहे का लगा तुला बघायला का ती नदी आली आणि तू तिकडे गेलायस वय. हे लागा तुझं कसं झालंय माहितीये का? देव आला द्यायला आणि शिरडी गेली ऊसात. अशी गत आहे तुझी. तर आता लक्षात ठेव की तुला बघाय रोज नदीवर येणार. आणि तू पण काय कर रोज इकडेच ये. काय आलं का? जाऊ का? ला 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 ला. ऐका कोण घरात? बया भिकारी बी सकाळी सकाळीच येते ते घरात. ए बाबा कोण नाही घरात? जा पुढे. आव मी भिकारी नाही. बघा तरी बाहेर कोण आहे. मग भंगारवाला असणार आहे. ए बाबा हे पण गेले आमचे बाहेर. आता कसलंच भंगार नाही बघ घरात. ही तरी कशाला ठेवलंय भंगार म्हणायचं घरात. आव बाहेर तरी येऊन बघा कोण आहे. अहो ही बाय आहे का भिताड आहे? आव मी सदा आहे सदा. अगं बया आव सदा आहे मी सदा. अगो बया सदा भाऊजी तुम्ही? होय हा. शमारी सकाळ सकाळी मेकअप. आला दोघं बी एकमेकाला वार केला सारखं दिसताय सकी. काय? एक महत्वाचं काम होतं. हे बघा ते पैसे बिसं काय मागायचं असलं ना तर आधीच सांगते उसनं बिसनं काय देणार नाही बरं का. अहो पैशाचं काम नाही आणि मला काय कमी आहे. दुसरं काम होतं आणि महत्वाचं तुमचं काम होतं. तुम्हाला ऐकायचं असलं ऐका नाही तर मी आपला चाललो बघा. थांबा थांबा सांगा काय काम आहे. आता काय बी म्हणा वहिनी एवढं तुम्ही भारी दिसताय. दिवस रात मेकअप करताय. अप्सरासारखं दिसताय. तरी बी मी म्हणतो तुमच्या नवऱ्यानं बाहेर शान का खावं? शान? होय बया
सकाळी सकाळी स्वयंपाक केला होता की. अहो चपाती, लोणचं, वरण, भात. अहो किती काय बाई केलंय जेवायला. अहो सकाळी सकाळी जेवून गेलं किती बाहेर, तरी मी शानच कसं खाल्लं. आहो ते तसलं शान हो. मग कसं सांगू, ऐका तुम्हाला गाडीनं कधी फिरवलंय का त्यानं? नाही हो, कुठंच नेलं नाही. कसा फिरवल अहो तुम्ही शोभून दिसत नाही गाडी हो. दुसरी कोणतरी माग असली का नाही मग ती शोभून दिसती बघा. ओ भाऊजी, काय पण काय बोलताय? मला काय तुमच्या दोघात काय भांडण लावायचं नाही, आपलं तुमच्या भल्यासाठी सांगतोय आणि मी उगाच काय तोंडाने ती बोलत नाही. हे बघा, पुरावा दाखवा, मगच विश्वास बसेल माझा. बघा हे बघा, पुरावा आहे माझ्याकडं. हे बघा. अगो बया, ही धंदा चालले ती वेळांचं. आता येऊ देच नाही, त्यांना माझ्या हातानं पाणी पाजणार ना तर नावाची डॉली नाही डॉली. हा, आणि माझ्या समोर होतोय सगळ्यांचा आवाज खाली. ध्यानात आहे ना? घ्या व्हिडिओ तेवढा सेंड करा मला. डॉली वहिनी चांगलीच त्याची डॉलबी वाजवा. हा, चांगलीच वाजवते, येऊ दे तरी दाखवते बरोबर. ए विक्या, अरे काय चाललंय? अजून कुठं काय केलंय मी? ए विक्या, अरे काय चाललंय तुझं? काय नाही, अरे दूध चेक करत होतो किती आहे ती. भीती आहे? अरे कशाची भीती आहे तुला? हा नाही येड्या, मी आता कशाला भीतीस रे? मी कशाला भीतोय? बरं जाऊ दे, इकडं कुठं? बुटन आहे वापरत, चपल्या वापरतो आम्ही. अरे तुझा बाप सरपंच आहे ना, मग सांग की त्याला मला बुट घेऊन द्यायला. कामाला आहे का? मी बोलतोय आणि ऐकतोय दुसरंच. मसर? अरे मसर बी आहेत ना आपली. 3 गाय आहेत आणि 3 म्हशी आहेत, सगळी सगळंच गाभणी. कसं समजावं याड्याला? अरे वेडा नाही म्हणून तर दवाखान्यात गेलो होतो सिमेंट्स द्यायला, आणि आता व्याल्या का नाही की आम्ही तुमच्याकडे येणार आहे डेअरीत दूध घालायला. आयला नुसतं दूध घालायला येणार आहे म्हणलं तर कोपरा बद्दल हात जोडलं. चांगलंय चांगलंय, पोरग आहे चांगलं, पण बाप लय नालायक. जाऊ दे. बाबो, ही मेकअप करून दारात उभी राहिली वय. हिचा शो उद्योग चाललाय वय. दिन्या म्हणतोय पैसा नाही, मग पैसा येतोय कुठनं? आयला हिचा दर तरी जरा काढून बघावं. वहिनी काय चाललंय? झाली का नाही बाबानी? एका कानपाडीतच सराय करीन बघ भाड्या, निघित नाही. काय बया, अख्खं गावच फाजेल दिसतंय. बया ही पण कुठे गेले ती काय समजाने झाले मारायला. या 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 या, तुमचीच वाट बघत होते बघा. स्वागतासाठी उभीच आहे मी इथं. होय डॉले, आज जरा तुझा मूड मला वेगळाच दिसतोय. हो, पण मी अजून आंघोळच केली नाही. अगो बाई, चांगलंच धुणार आहे बघा तुम्हाला. होय, नाही, चोळून चोळून चांगली सामन्यानं अंघोळच घालते. चला की मग, चला चला की, चला चला चला. तुम्ही काय नाही डॉली, मोबाईलला काहीतरी इंग्लिश बघतीस आणि तसं करायला बघतीस. हे कुठला रोमॅन्टिकचा प्रकार काढलायस? मोबाईलवर बघितलंय ना, म्हणूनच चाललंय अहो हे सगळं. आता बघाच मी काय करते. सकाळपासून काय काय बघितले मोबाईलला? काय बघितलं? चांगलंच बघितलंय. माझी बी लई इच्छा आहे, हो, जरा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आता बघाच मी काय करते ते. खरे आहे त्याचं काहीतरी खर लवकर बाया. लई दिवसापासून माझी अशी इच्छा होती. काय केलंय वे? अख्ख्या गावभर बोंबले थिंडताय की. रश्मी आगला बसून काय माहिती रे तुमचा? कोण रश्मी आग लावे? माझा काय संबंध आहे? काय संबंध सांगते की बरोबर. अख्ख्या गावभर बोंबले थिंडताय तुम्ही तिच्यासोबत.
जवारी अरे दार तर लावलंय आणि डोले म्हणजे ह्यो माणूस कोण ओरडतोय. जाऊ दे मरू दे, तेवढीच माझ्या बाय घावत चोरून बघतो. लई नाटकी झाली ना तुमची, मला अजिबात काय सांगायचं नाही. तिला मृत्यू वाटताच. हे सुरके, मला आज नाश्ता मिळेल का? काय हो नुसतं खादीच बघा तुम्ही. ती पोरगी एकटी तिकडे गेली नदीवर पाणी भरायला, तिची काळजी नाही तुम्हाला. ती काय कुठं गाव सोडून जाते वे? आणि मला सांग, तू अशा यरजाऱ्या मारून ती येणार आहे का? काय बी म्हण सुरके, तू आजकाल आहे का नाही काम चुकारपणाच करायला लागलीस. हो मी काम चुकारपणा करते ना. घरातली कामं कोण करतं? स्वर्गात नाही येऊन माझा सासराच करतो नाही का? तुमच्यासारखं तर गाव हुंगत फिरत नाही मी इकडं तिकडं. ए येडपटा, काय बी बोलतीस होय? गाव हुंगत फिरायला मी काय डोकार आहे का? एवढं राग कशाला यायला पाहिजे? खरं तेच बोलते मी. जरा तरी घरात पाय असतो का तुमचा? तर सारखं नुसतं गाव हुंगत फिरायचं. मला जर माहित असतं ना नवरासला बाहेर खेळली तर मी लगीनच केलं नसतं तुमच्याशी. तुमच्याशी वाद घालून काय उपयोग आहे? एक तर पाणी पण आलेलं नाहीये, घरातली कामं तशीच राहिलीत आणि म्हणायचं एरझारा घालत बसती. तुमच्या नादाला लागून काहीच उपयोग नाही. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणे. घरातले तंटे सुटतात का तुम्हाला? पाण्याचं बघा. बायको आहे कसं ऐकू ऐकून असतो. अगं ये, मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. मला गावात फिरून सगळ्या तंट्यावर लक्ष ठेवावं लागतं. बाहेरचं तंट कमी, पण आमच्या घरातच लय तंट चालले ते. मला अशी हौस आहे की गावात कुणाचं तर तंट व्हावं, मी सोडवावं. ते राहिलं बाजूला आणि घरात मात्र रोजच भांडणं. अध्यक्ष 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 काय झालं काय झालं? अहो चला लवकर, लय मोठी मारामारी चालली आहे. अरे मारामारी झाली. अरे वा वा देवा, लगेच तुलाच माझी काळजी आहे. मारामारी झाली रे. अध्यक्ष का अहो नाचताय कुठं? इथं का माझ्या लग्नाची वरात आली वय? अहो चला लवकर ती मारामारी सोडवा आधी. बरं मला सांग, मारामारी कुठे चालली आणि कोण कुणाला मारतय ते सांग मला व्यवस्थित. अहो अध्यक्ष, त्या दिनेच्या घरी दिन्याची बायको दिन्याला हातपाय बांधून किंवा मारतीया. आज दिन्या नुसताच कंपतूया. चला लवकर. दिन्याची बायको दिन्याला दार लावून मारती आणि दिन्या कंतोय. अरे मग वेगळीच भानगड दिसती मला. थंडी गारठ्याचा दिवस आहे पण म्हटले. अहो मला बी तसंच वाटलं अध्यक्ष. जेव्हा मी दाराच्या फटीतनं वाकून बघितलं तेव्हा मला कळलं. अहो ती बिचारी दिन्याला हातपाय बांधून किंवा मारतीया. ती बिचारा हाकनाक मरल. चला लवकर. अरे मग गेलं पाहिजे आपल्याला, नाही तर हाकणं एखाद्याचा जीव जाईल. अहो अध्यक्ष काय झालं? अहो असंच कुठं कापड बिपड घालायला का नाही का तसंच? अरे माझं असंच होतं. भांडणं म्हणले की मला काय सुचतच नाही बघ. हो मला शेड घातला पाहिजे. मी लगेच आलो. आपण लगेच 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 या. चल लवकर, आता काय होईल माहिती का? आपण जायच्या आधी तिथे जोराला काय होऊ नये. चला चला. गाव तसे सोड मला, तुझ्या पाया पडतो. ते रश्मीचा माझा काय बी संबंध नाही. आता गाव बोंबलायला लागले आणि काही संबंध नाही वे? कसा संबंध नाही हो? गाव अगं मी रोज गावात आहे, मला माहित नाही. आणि तुला घरात बसून कसं काय कळलं? ही डॉली आहे डॉली, पुराव्याशिवाय बोलत नाही हा. माझ्याकडे तुमची क्लिप आहे. क्लिप? अगं मी क्लिपच वापरत नाही. हो? तुझी डोक्यातली क्लिप पडली असेल. व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडं. कळ ना, डोक्यातली क्लिप ना मग. व्हिडिओ क्लिप? आणि ती पण माझी? अगं नक्कीच तुला कोणीतरी ए करून दाखवली असेल. ए वगैरे काही नसतंय. तुम्ही लई बोलू नका. असली क्लिप आणि तुम्ही काढून द्याल वे? हा अहो तुमचं काय कारभार चाललेत ना ते मला काही माहित नाहीत वे. तुमची चांगली खोडच मोडते का नाही बघा 4 माणसांना बोलवून. लई उड्या मारू नका. अयो 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 अगं ऐक बघ, एक तर मी गंगेवानी पवित्र आहे. ही फक्त खोटच निघू दे मग तुला धावतो. अहो एवढा चांगला व्हिडिओ आहे तरी पण खोटच वाटतंय तुम्हाला. अगं मग धाव तरी ते व्हिडिओ दाखवणारच आहे 4 चौकात. म्हणजे तुमचा रंगेलपणा उतरेल की चांगलाच. अयो अयो अगं ऐक की, अगं मग ती 4 माणसं तरी बोलव आणि काय तर सोक्ष मोक्ष लावून टाकी एकदाचा. अहो लावणारच आहे. 4 माणसं तरी येऊ दे की. नाही तुमचा रंगेलपणा उतरवला ना तर नावाची डॉली नाही डॉली. अयो अयो धावा धावा धावा.
मावा तिच्या आईला आता गावात आणि मावा कोण विकतय? हा आवाज तर मला दिनेच्या घरात दिसतोय. म्हणजे माव्याचा सगळा स्टॉक दिन्याकडेच असतात. अरे काय दिन्या, माणसं मावा चोरून निघत्यात, तू वरडून निघतोयस होय? जाऊ दे, आता मला ह्यो माव्याचा स्कॅम ओपन केलाच पाहिजे. चला. लागतंय डोले, आग मारू नको, लागतंय. आईला ह्यो माव्याचा नाही तर माराचा प्रकार आहे वाटतं. काय ह्यो प्रकार? अरे देवासारखा रे आलाच बाळ्या. ओ वहिनी, अहो ह्याला असा का बांधलाय? यांना आली मस्ती. देवा, कुस्ती? आणि आता हातपाय बांधून कशी काय कुस्ती करणार? अरे बाळ्या कुस्ती नाही, ती मारती मला. बाळ्या तूच सांग, मी कधी वागलोय का? शी, शेवगा हागलोय का? अरे दिन्या, हे असलं घाणेरडं ऐकायला इथं आलोय का मी? वहिनी, ह्यो लय घाणेरडं बोलतोय, ह्याला अजून हाना. अरे देवा, अरे काय येवतात अगं टवळे, त्या रश्मीला जाऊन विचार काय खरं काय खोटं, तीच सांगेल तुला. मी दोघं बी 12 गावचं पाणी पिलेलं दिसतंय. रश्मीला तर दिसू देच, हो बांधणारच आहे तिला. आणि दिसली ना, नाही रिचली ना, तर नावाची डॉली नाही डॉली. हा ध्यानात ठेवा. अरे दिन्या, सोन्यासारखं घर आहे, सोन्यासारखं संडास आहे, आणि लाज वाटत नाही का तुला शेवगा हाकलोय का विचारायला? अगं डोले, वाटल्यास मला अजून 2 मार, पण ह्याचं पहिले तोंड बंद कर. अयो, ओय, धावा, धावा, वाचवा कोणीतरी, नाहीतर मी हिथंच मरीन. धावा. अयो. काय झालं? भैया, रश्मीचा बाप कशाला आला इथं? याला काय समजली की काय माझ्या नवऱ्याची भानगड? बया समजली असेल ना, आता काय करू नाही बया. ओ अध्यक्ष, अहो बरं झालं तुम्ही एकदम टाइमवर आलाय. ह्यो दिन्या काय बी घाणेरडं बोलतोय. डॉली बाई, तो घाणेरडा बोलला म्हणून बांधून मारतोय त्याला कोण? नाही ना, मला सांगा, जर हे तुमचं बघून जर आमच्या बायका आम्हाला असं करायला लागल्या तर आम्ही काय करायचं? डॉली बाई, पहिले सोडा बघू त्याला, सोडा पहिलं. आणि दिन्या, तू असं काय घाणेरडं बोलणार की तुझी बायको तुला हातपाय बांधून मारतीय? आवा अध्यक्ष, मी बोलतोय एक आणि ही ऐकते एक. अहो कुठे या बैराच्या नादाला लागताय? ए, अरे बायरा कुणाला म्हणतोयस रा? बायरा असेल तुझा बाप, बायरा असेल तुझी आई, बायरे असेल तुझी ही बायको, बायर तुझं अख्खं खानदान. मला जर का बायरा म्हणलास ना तर ताणून मारी. अध्यक्ष, घेऊन पळताच तयार झाला बरं का? ए चल बाळ्या. ए बाळ्या, अरे बाबा तू ग बस की जरा. अध्यक्ष, तुम्हाला जर का कोण बायरा म्हणलं तर चालेल का? आज्या, तू असं कर, ह्याला घेऊन जा, नाहीतर ह्याचं मिटावता इथं माझीच मिटेल. हो, जा घेऊन. अध्यक्ष, ह्यो अन्याय आहे माझ्या, लक्षात ठेवा. चल तू. अध्यक्ष, दिन्या, काय भानगड आहे बाबा? डॉली बाई, का मारत होता तुम्ही त्याला? सांगा बघू. धाव आता ते व्हिडिओ. आवा अध्यक्ष, हिला कोणीतरी कसला व्हिडिओ पाठवलाय आणि ती संशय घेऊन ही मला गुरागत्व मारतीया. व्हिडिओ? कसला व्हिडिओ डॉली बाई? दाखवा बघू मला व्हिडिओ तो. हे बघा. डॉली बाई, त्याला अजून हाना. माझ्या पोरीला नादाला लावतो तुम्ही, हाना तुम्ही. आवा अध्यक्ष, तुम्ही तंटा मिटवा आला का वाढवाय आलाय? आणि मला तरी कळू दे की माझा कसला व्हिडिओ आहे तो.
अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला, लाजा. अहो बहिणीप्रमाणे, सॉरी, अहो बहिणीप्रमाणे आहे रश्मी, मला बहिणीप्रमाणे. अहो सकाळी देवपूजा करायला पाण्याने नदीवर चालत निघाली होती, पण तिला मी मदत केली. यात माझं काय चुकलं? आणि ओ अध्यक्ष, अहो एकमेकाच्या पाया पडणाऱ्या वारकरी संप्रदायाची माणसं आपण, आणि हो असला घाण विचार माझ्या मनात तरी येईल का सांगा की? बर माझं सोडा हो, तुमचा माझा विश्वास नाही, पण तुमचा तुमच्या पोरीवर विश्वास आहे ना? माझी पोरगी नाही त्यातली. ही कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा म्हणून व्हिडिओ काढलाय. मला फक्त नाव कळू द्या त्याच, बघतोच त्याच्याकडे. बरं डोलीबाई, मला सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला कोणी? सदानंद भाऊजींनी मला हा व्हिडिओ दाखवलाय आणि माझे कान भरलेत. असं बघतोच त्या साधाकडे. अहो अध्यक्ष, माझं काय नाही हो, पण तुमच्या रश्मीचं अजून व्हाया जायचंय. उगाच तिची कशाला बदनामी करायची गावभर? बरं दिन्या आणि डॉलीबाई, शेवट पोरीची जात आहे, त्यामुळं हा विषय इथंच राहू द्या. त्या सदाला मात्र मी बघतो. आणि डॉलीबाई, अहो असल्या किरकोळ संशय घेऊन आपल्या संसाराचं वाटोळ करणार का तुम्ही? अहो आपला संसार सुखाचा व्हायला आपल्या माणसावर आपला विश्वास पाहिजे, आणि ते विश्वास असेल ना तरच संसार सुखाचा होतो. त्यामुळं असं कोणीतरी काहीतरी सांगायचं आणि आपण ऐकायचं आणि असं आपण गैरसमज करायचा, असं परत करू नका. म्हणजे संसार तुमचा सुखाचा होईल. काय दिन्या? आणि तुम्ही एक काम करा, तुमचं आता चुकलंय, तुम्ही त्याची माफी मागा. हा दिन्या, मी येतो. सुखानं संसार करा, माफी मागा. येऊ का? चुकलं माझं. अगं एवढं मारल्यासारखं नीट माग तर माफी, पाय धरून. काय माझ्या हातात बात आहे ना? हा? जा जा, केलं माफ तुला. बरे हा, गप्प बसायचं. माझं नाव काय? डॉली. माझ्या समोर सर्वांचा आवाज होतोय खाली. जावा तिकडे. अगं संशयावरनं एवढं कोण मारतं वय? मला नाही आवडणार तुम्ही दुसऱ्या पोरीला आपल्या गाडीवरनं फिरवलेलं. अगं म्हणजे आता एखाद्याला मदत पण करायची नाही का? आपल्याला कोण करतं का मदत? हा? आणि आपणच कशाला दुसऱ्याला मदत करायची? तुला काय अडगे ते अडगे राहायची, कळलं का? गप्प बस जरा व्हायचं. अयो अयो, पहिल्यांदा जाऊन त्या सरपंचाकडनं पगार आणा, नाहीतर या सरपंचाला पण ना पट्ट्यानंच हाणणार आहे बघा. अगं बाया, तो गावचा सरपंच आहे. तो काय तुझा नवरा आहे का मार खाऊन घ्याला? तुम्ही ना जास्त बोलू नका. गप्प बस जरा व्हायचं. सध्या तुला नाही रस वाटणार मी. ह्या एका एका वळाचा बदला घेतो का नाही बघ. तुझा नाही कार्यक्रम लावला तर नाव माझं दिल्या नाही. गप्प बस जरा व्हायचं. अगं मलम लावतीस का माझं कातडे काढती? असं जरा प्रेमाने लाव की मलम. प्रेमानं लाव. लावते की बरोबर. फिरवा की अजून पोरीना गाडीवर. त्या रश्मीला तर बघणारच आहे. तुम्हाला पण बघते का नाही बघाच आता. कसं होतंय आता? कसं होतंय? अयो हा? अयो, अगं बाई आता नाही फिरवत कुणाला गाडीवर, मग तर झालं. अयो अयो अयो, अगा या यार, तुला काय सांगू इक्या, ले रे बायकोनं मारलं या, पर कंटू या. अरे एवढं सगळं झालं आणि तुम्हाला एका शब्दानं पण सांगितलं नाही बरं? अरे मी कोण आहे? यार दुखते, तू अजून मारला का? बायकोनं लय हंड पर वळ उठला. अगं तुला काय सांगू, अरे वहिनींचं प्रेम आहे तुझ्यावरचं, म्हणून एवढा तुला रटाळलाय. प्रत्येक बायकोला आपला नवरा फक्त आपलाच असावा असं वाटतं. अरे घेणं ना देणं आणि खंडी लावून येणं असं झालंय माझं. तू चल, त्या सध्याची आपल्याला खोड जिरवायची आज. तू चल चल तू. काय वहिनी, काय चाललंय मग? सदाभाऊ आहे का घरात? अहो नाहीत ते घरात. नाही ते वय. अहो घरात काय कोणाचं लगीन बिगीन काढले काय? आता कुणाचं करता लगीन? मग वास्तुक शांती? अहो हाईच घर पडाया झाले आणि त्याची वास्तू शांती करायची वय. मग कोणाचं जावळ म्हणजे असलं काय आहे का? अहो घरात पोर बाळ नाही, कुणाची करायची मुंज? पण तुम्ही असं का विचारताय?
अहो काल साधा भावाला बाहेरल्या साड्या घेताना बघितलं आपण कर हो आणि एक साडी 1-1.5 हजाराची असेल आहे की नाही रे? अहो नाहीतर काय अगं बाया ह्यांनी साड्या घेतल्या. आम्हाला वाटलं तुमच्या घरात काहीतरी कार्यक्रमच आहे म्हणून साधा एवढ्या साड्या आणल्या त्या ह्यांनी साड्या घेऊन दिल्या कोणाला? घरी तर आणल्या नाही हो. पण तुमच्या घरी साड्या आल्याच नाही वहिनी. मग साड्या गेल्या कुठं? अगा या अहो जरा लक्ष घाला वहिनी, कुठं पाणी मुरते जरा बघा. हो तर काय. शेवटी कसं बघा आम्हाला आपली तुमची काळजी वाटली कर म्हणून तुम्हाला सांगायला आली आहे. पण तुमच्या दोघात भांडण लावायचा आमचा हेतू नव्हता. खरं आहे का नाही? हो आल्यावर जरा चौकशी करा, नक्की घोटाळा होईल परत. येऊ का? घरात 1 रुपया मागितला तर द्यायला ह्यांचं तोंड वाकडं होतंय. आणि 4 साड्या घेऊन कोणच्या सटवीला दिल्यात ना, येऊ दे ह्यांना. रानात गेले नाहीस मी अजून? जाते की रानात, म्हणजे तुम्ही गुण उधळायला मोकळं व्हाल गावात. काय केलं मी? काय झालं? थांबा की सांगते तुम्हाला काय झालं. या इकडं काय केले सांगते तुम्हाला. या कुठल्या सटवीला साड्या दिल्या? कुठल्या साठवीला? 4 साड्या घेऊन कुठल्या सटवीला दिल्या तुम्ही? आईला ही तुम्ही भांडणं गावात काय मारामारीची साथ आली का काय मला काय कळेनच. च्या गावात ही मरतोय वाटतं. अध्यक्षाला जाऊन सांगितलं पाहिजे. कोणाला दिल्या तुम्ही? कुणाला दिल्या साड्या तुम्ही? कुणाला साड्या दिल्या? कुठल्या साड्या? तुझ्या काय गोळ्या चुकलीत का काही? अगं इथं लेग्याची नाडी घ्यायला पैसा नाही माझ्याकडे. पुऱ्याला साड्या देतोय मी तुझ्या खोटं बोलायचं नाही सांगू ठेवते. करून खोटं बोलता खोटं बोलता होय? एवढी गुणाची माझी पोर, पण त्या हरामखोर सध्यानं व्हिडिओ काढून नालायकपणा केलाय. देव त्याला चांगलीच सजा देव. नाही मी म्हणतो अशा मनोवृत्तीच्या माणसाला देवाने सजा दिलीच पाहिजे. का रे? अहो अध्यक्ष पहा लवकर, सदाच्या घरी जायचे आपल्याला. का आता कुठं आग लागली? अहो अध्यक्ष सध्याच्या बायकून नको इतका सध्याला तू लावलाय. काय सांगतोस? जेवण माझं ऐकलं रे. अहो अध्यक्ष नाचताय काय? ती मरल तिकडे, चला लवकर. अरे जाव जरा दामाने, ती बी लय गुन्हाच आहे. खाऊ दे जरा त्याला मार. चला मरल आहो ती. इकडे पहिलं खाली तुम्ही या म्हणलं ना खाली तुम्हाला. अगं मस असल्या दना मारलंस का? येडी झालीस का काय? दाना मारल्याशिवाय मस्ती उतरणार नाही तुमची. म्हशीपेक्षा जास्त मारणार आहे तुम्हाला मी. खाली या पहिलं. नाही. कुणी काय तुला सांगितलं? मला काय आणतेस? काही येडी झालीस का? गोळ्या चकल्यात तुझ्या. नाही बाबा. तुम्ही खाली या म्हणलं ना. या खाली लवकर. सांग की तू तरी. छोड़ दिया जाए वो तेरे साथ क्या सलूक किया जाए. अध्यक्ष अहो चला लवकर. इथं नटापटा करत बसलाय वे. अहो ती मरल तिकडे. अरे जाव रे, जाऊ निवांत जरा. खाऊ दे त्याला मार. जाऊ की तू काय गडबड करतोय? जाऊ बिहार लहान मला नको. बिहार लहान. चला बघा काका मरल आहो ती मरल. त्याचा बघ डोळा फोडला की राव. इतकं वेळ कोण हाणतं कधी? काय झालंय काय बायकाची समजणच. निवार नवरेच निभावती त्या. कुठला रोग आलाय का गावात? काय झालंय काय समजणच मला तर. कोण आहे रे? मी असताना माझ्या गावात तंटा? बघा की. ओ तंटामुक्ती अध्यक्ष, शिव आमच्या नवरा बायकोचा मामला आहे.
तुम्ही मध्ये बोलायचं नाही. मला काय काम धंदा नाहीत म्हणून मी तंटामुक्ती अध्यक्ष झालोय. ह्यो एवढा मार खातोय म्हणजे ह्यानं काहीतरी भानगड केलेलीच असणार. अव ह्यांना वर्षात एक साडी घ्यायचं म्हणलं तर होत नाही आणि 4-4 साड्या घेऊन कुठल्या सटवीला दिल्या ती विचारा यांना. अग कुठल्या तवा काय येडी झाली आज. 4-4 साड्या. अहो ह्यो साधा 10 रुपयाचा चहाचा कप कुणाला पाजत नाही आणि एखाद्या बाईला 4-4 साड्या घेतोय म्हणजे हा बाई बी तशी लय भारीच असणार आहे बरं का. आग लावे. अरे इथं आग इजवायला आलायस का पेटवाय आलायस बाबा. आजकाल तुझा आहे ना वाढीवपणालाही चाललाय तो बंद कर आधी. काय अरे बाबा मी काय केलंय. काय केलं. माझ्या पोरीचा व्हिडिओ काढून त्या दिनेच्या बायकोला दाखवलं का नाही. ए सदा माझी पोरगी काय रस्त्यावर पडली रे. बया म्हणजे आता तुम्ही ही बी काम करायला लागला वय पोरींचा व्हिडिओ काढायला लागला वय? म्हणजे ती पोरं म्हणत होती ना ती काही चुकीचं नव्हतं. कंची पोर कुणी कान भरलेत तुझं नाव सांग त्यांचं. आम्ही सांगितलंय तुझ्याबद्दल तसं. कोण रा तुम्ही आणि मी काय बिघडवलं होतं तुमचं. काय बिघडवलंय. अरे कशात काय नसताना ह्यांच्या पोरीवर माझा व्हिडिओ काढलास आणि माझ्या बायकोला दाखवलास. अरे अख्खं गाव नावच त्यांच्या पोरीला. कधी मान वर करून बोलत बी नाही ना कधी दुसऱ्याकडे बघती आणि अशा पोरीची तुम्ही बदनामी करता वय रे. अरे तिच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेत तिला. अरे चांगल्या दुधात कुणी लिंबू पिळतं वय रे. बया अजून काय काय पराक्रम करून ठेवलेत ह्या माणसाने काय माहिती. अरे सदा अशी कुठल्याही पोरीची बदनामी करू नये. एखादं काही वावगं दिसलं तर समजून सांगावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो आपण. महाराजांनी प्रत्येक आया बहिणीचा सन्मान केला. आपण स्त्रीची इज्जत केली तर समाज आपली इज्जत ठेवल. अरे एखाद्या विषयी खोटं पसरवल्यावर कोणाकोणाला कसा आणि काय त्रास होतो हे तुला कळावं म्हणून हे सगळं आम्ही केलं. अरे तुझ्यामुळे का मला माझ्या बायकोनं पट्ट्यानं मारलं. दाखवू का तुला. ह बघ पाटणला का वळ उठले तर. खरंच वय. का खोटं बोलतोय मग. ही होतं साक्षीला विचार हेसनी. तो पट्टा द्या इकडं. ह्यांची चांगली पाठ सोलपाटून काढते आता. अहो मी तर म्हणतो कातडा काढा हेच ही एवढ्या लायकीच आहे. ए बया चुकलं माझं. परत नाही असलं काय करत. कराल की आता. आता इथनं पुढे तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा येळ देते का बघा की. बरं मला सांग. अरे पण तू हे केलंस का. त्या दिवशी अध्यक्ष डेअरी मध्ये नाही तसलं बोलतय डिवाचतय बिनकारणाचं म्हणून. अरे शिस्तीसाठी बोललो होतो. आपण शिस्त पाळली तर समाज शिस्त पाळेल आणि समाजाने शिस्त पाळली तर देश शिस्तीत चालेल. आणि शिस्त ही काळाची गरज आहे लोकशाही असलेल्या या आपल्या देशात. आणि लय होतय. अरे बाप सरपंच ही तू नव्ह लागला भाषण द्यायला. चला का माहिती आपल्याला मोकळं आपण. चला. ओ तुम्ही काय बघत बसलाय. उठा ती खुरप घ्या आणि चला माझ्यासोबत रानात भांगलायला. 4 पैसे तरी येतात. व्हिडिओ काढतात. उठा. आता माझ्या जनसंपर्काचं काय वयाचं आण खुरप. दोन हाना पण बुढारी म्हणा. अरे 2 हाना पण बुढारी म्हणा. अरे 2 हाना पण बुढारी म्हणा. 2 हाना पण बुढारी म्हणा.